ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। आता अखेर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये होणार जमा। राज्य सरकारने दिला मोठा दिलासा। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता थेट तुमच्या खात्यावर 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा आता 9वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे व काही शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा सुद्धा हप्ता मिळू शकतो। हा हप्ता 4,000 रुपयाचा हप्ता कोणाला मिळणार ही माहिती संपूर्ण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेबाबत आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, पण आता या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। विशेषतः म्हणजे काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार तर काहींचा हप्ता अडकू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, आता सध्या राज्यभरातील शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत व चर्चा सुद्धा करत आहेत। दरम्यान लाभार्थी यादी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, खात्यात पैसे यावेत यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आधी पूर्ण करून घ्या। पण इथेच एक महत्त्वाची अट सुद्धा समोर येते। अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे पैसे अडकतात। त्याचबरोबर KYC पूर्ण नसल्यास देखील हप्ता थांबू शकतो, त्यामुळे ही दोन्ही कामे पूर्ण आहेत का ते एकदा तपासा आणि नसतील तर पूर्ण करून घ्या। आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे। काही ठिकाणी लाभार्थी यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे असे सांगितले जाते, त्यामुळे मागील हप्ता मिळाला असला तरी पुढील हप्त्याविषयी माहिती योग्य असणे गरजेचे ठरू शकते। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी एक मोठी चूक करत आहेत। मोबाईल नंबर बदलल्यानंतर माहिती अपडेट करतच नाहीत, त्यामुळे OTP व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी येऊ शकतात आणि याच कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे थांबतात। शेतकरी बांधवांनो, आता पुढील काय होऊ शकते? जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर पुढील काही दिवसातच शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट मिळू शकते, त्यामुळे घाईघाईने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आणि मित्रांनो, शेवटची एक महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेक चुकीचा तारखा व्हायरल होत आहेत, त्यामुळे अधिकृत तारीख माहितीच पहा। आणि तुमच्या जिल्ह्यात काही नवीन अपडेट समोर आली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा शेतीविषयी आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या SG न्यूज 5.0 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन चालू ठेवा। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट अपलोड केला की लगेच तुम्हाला माहिती मिळेल।